12 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये साकीब बॉम्बस्फोट झाले होते. आज या गोष्टीला 33 वर्ष पूर्ण झालेले आहे. स्थानिक नागरिकांनी त्यावेळी निष्पाप बळी गेलेल्यांना आज इथे श्रद्धांजली दिलेली आहे. काय सांगाल ताई, आज तुम्ही ते 33 वर्षानंतर श्रद्धांजली दिलेली आहे, काय कार्यक्रम होता नेमका? नियोजन असं की 33 वर्षापूर्वी या ठिकाणी बॉम्बस्फोट झालेला. मागे आदर्शनगर कॉलनी आहे, इथे तेव्हाही उडपी हॉटेल होतं, अनेक रेस्टॉरंट आहेत किंवा आपण बसस्टॉप बघू शकता. तर अनेक निष्पाप नागरिक त्या बॉम्बस्फोटाला बळी पडून त्यांचा मृत्यू झालेला. तर दरवर्षी 12 मार्च रोजी बरोबर 2:17ला बॉम्बस्फोट झालेला. तर त्या वेळेत आम्ही 2 मिनटं श्रद्धांजली म्हणून रस्ता थांबवून नागरिकांना श्रद्धांजली देतो आणि समस्त आदर्शनगरवासियांच्या वतीने सर्वपक्षीय ही श्रद्धांजली निष्पाप नागरिकांना अर्पण केली जाते. काय सांगाल, एकंदरीत 33 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या बॉम्बस्फोटाला, किती आठवणी अजून तुमच्याकडे आहेत? 33 वर्ष पूर्ण झाली पण आठवणी तशाच आहेत. त्यावेळीची 12 मार्चची जी 93ची परिस्थिती होती, खूप डेंजर परिस्थिती होती. त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, त्या ठिकाणी गाडीखाली प्रेतं म्हणजे माणसांचे मृतदेह गाडीखाली होते आणि हात घालायला गेला तिथे बाजूला म्हणजे सगळं वातावरण सगळं गरम होतं. अशा वेळेला त्यावेळेला जो टँकर पाण्याने भरलेला टँकर आणणं, त्या गरम गाड्यांवर ओतणं, त्यातून ती प्रेतं बाहेर काढणं, शरीराचे तुकडे तुकडे झालेले ते तुकडे ट्रक टेम्पो जे मिळेल ते थांबवून त्या गाडीत टाकून हॉस्पिटलला पाठवणं, त्या गोष्टी अजूनही आम्ही विसरलेलो नाही. असो 33 वर्ष झाली. सरकारला काय वाटतंय काय नाही हा आजचा विषय नाही, पण बॉम्बस्फोट झाला आहे. 12 मार्च हे ठरलेली तारीख आहे, त्याच्यावर अजूनही काही पाहिजे तसं न्यायनिवाडा झालेला नाही आहे असं मी म्हणेन. आणि या सरकारचं आता मी निषेध करतो, कारण त्यांनी या बाबतीतलं पुढाकार जो घ्यायला पाहिजे तो आजही घेतलेला नाही. एवढं बोलून मी माझी सर्वांना श्रद्धांजली मी अर्पण करतो. एकंदरीतच 33 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आपण हा कार्यक्रम सतत करतो, 33 वर्ष झालेली आहेत. तुम्ही समाजाला एकत्र राहण्याचा यामागे संदेश दिलेला आहे. नेमका काय भावना तुमच्या हा बॉम्बस्फोट झाला ना, त्याचे आम्ही आय विटनेस साक्षीदार म्हणजे याच झोपडपट्टीत राहायचो. दुपारी या इथल्या झेरॉक्स सेंटरमध्ये काम करायचो आणि महानगरचं कोडं सोडत या बसस्टॉपवर आम्ही बसायचो. पण त्यावेळेस योगायोगाने घरी काहीतरी काम सांगितलं, आम्ही घरात होतो. नंतर या बॉम्बस्फोट शहीदांमध्ये आम्ही पण होतो. ही ह्याच्यात जी अतिरेकी कारवायांमध्ये जी सर्वसामान्य जनता जी नागबळी पडलेली आहे त्याचा तर आम्ही निषेधच करतो. परंतु एकच की जी आता जे युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये शांतता आहे ना, शांतता ही नेहमी कधीही चांगली असते. त्यामुळे अतिरेक्यांना एक मुंबईकरांनी दिलेलं एक हे आहे उत्तर आहे की याचं आम्ही उत्तर कसं देतो. तुम्ही केलेल्या हल्ल्याचं उत्तर आम्ही शांततेच्या मार्गातून देतो आहे आणि त्यांना ती सद्बुद्धी मिळो हीच प्रार्थना. एकंदरीतच काय सांगाल? नाही. एकंदरीतच 12 मार्च 1993च्या बॉम्बस्फोटाला आज 33 वर्ष पूर्ण झाले असून सर्वसामान्य जनतेनं इथं श्रद्धांजली दिलेली आहे. आणि आतंकवाद्यांनी किती काही प्रयत्न केले तरी आम्ही समाजामध्ये एकजूट आमची जी आहे त्यामध्ये कायम राहू असं सांगितलेलं आहे. कॅमेरामन अरुण सर, मी स्वप्नील शिंदे, नवराष्ट्र डिजिटल, मुंबई.